हॅलो. थँक यू व्हेरी मच ज्याने कोणी माझा कालचा व्लॉग पाहिला. 5 मिनिटाचा का होईना तुम्ही मला वेळ दिला. दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अजून 10 लोक असतील ज्यांनी मला कमेंट केलं आहे किंवा रिप्लाय केला आहे की खूप छान करतेस, करत राहा. हे जे काही नवीन कामधंदे चालू केलेत, व्हेरी नाईस. सो थँक यू व्हेरी मच. सो काल मस्त फुल फिरले, चालले, खूप जोशमध्ये पहिला व्लॉग अँड ऑल. सो मजा आली. बट घरी येऊन जी माझी हालत झाली ती नेक्स्ट डे मी डायरेक्ट 10 वाजता उठली आहे. आणि मी आज उठून वाचलं की जेव्हा आपण झोपेतून जागे होतो तेव्हा आपल्याला कळतं की आपण झोपलेलो. समजलं? खूप डीप आहे. नेव्हर माइंड. सो आज जिथे आपण जाणार आहोत, गेस, मी आज कुठे नाही जाणार आहे. मी घरी बसणार आहे. पैसे काय झाडावर येतात का? आणि झाडावर जरी आले तरी तो कमवून तो जपणं आपलं काम आहे. ते जपलं तरच हे टिकतं, राईट? नेव्हर माइंड, विषय बरकट. सो आजचा जो माझा व्लॉग असेल तो बेसिकली जस्ट टू शो यू दॅट माझ्यासारखे जे बिगनर्स असतात, जे व्लॉगिंग वगैरे स्टार्ट करतात, त्यांचा दिवस कसा जातो किंवा बाकीचं आपलं ओरिजिनल प्रोफेशन जे आहे, जसं की तुम्हाला माहिती आहे माझं प्रायमरी प्रोफेशन आहे फोटोग्राफर. आणि जेव्हा शूट्स नसतात तेव्हा एडिट करावं लागतं किंवा काही बोलण्याच्या गोष्टी असतात, क्लायंट्सशी बोलण्यापासून सगळं करत राहावं लागतं. सो बॅकग्राऊंडमध्ये खूप कामं असतात. इट इज नॉट जस्ट अबाउट अ क्लिक. कॅन यू टेल मी अ हेल्दी ज्यूस रेसिपी विथ कॅरेट अँड जिंजर? सो हा आहे माझा हेल्दी असा कॅरेट जिंजर ज्यूस जो मी सकाळ सकाळ पिते. सकाळी एनर्जीसाठी हेल्दी पिणं खाणं खूप इम्पॉर्टंट असतं आणि ते आपण केलं पाहिजे. नाही खाल्लं पाहिजे, नाही प्यायलं पाहिजे. सो बिफोर आय स्टार्ट माय डे, हिअर समथिंग विच आय वॉन्ट टू टेल यू की जेव्हा मी हे सगळं विचार केला, ब्लॉगिंग, कॉन्टेंट क्रिएशन एक्सेट्रा ॲक्च्युली इंटरनेटवर टाकायचं, मला डेफिनेटली सेकंड थॉट्स आले. आणि तेव्हा मी विचार केला की यार फॅमिली फ्रेंड्स काय बोलतील, हे ते काय करते वगैरे वगैरे. बट देन लक्षात आलं की मी काही क्रिंज तर डेफिनेटली करणार नाही आहे. जरी मी काही स्टार्ट केलं तर काहीतरी ते जेन्युन असेल, काहीतरी मिनिंगफुल असेल, जे मी प्रयत्न करते टाकायचा. इवन तुम्ही माझे रील्स पाहत असाल इंस्टाग्रामवर, आय ट्राय टू पुट अप सम रिलेटेबल कॉन्टेंट किंवा कॉमेडी, लाईट हार्टेड काइंड ऑफ. सो आणि जे बेसिकली आता माझ्यासारख्या स्टेजला अडकलेत, जिथे त्यांनी अजून जंप नाही घेतली आहे पलीकडे जायची, त्यांना मी एवढं सांगेन की डू जस्ट डू इट. आणि उगाच करण्याच्या नादामध्ये काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल टॉपिक उचलू नका किंवा काहीतरी असं करू नका की एक नाईट में फेमस वगैरे. डोंट डू दॅट. हळूहळू सगळं बिल्ड होतं आणि जे हळूहळू बिल्ड होतं ना ते खूप लाँग लास्टिंग असतं, खूप टिकतं. दॅट्स व्हॉट आय बिलीव्ह. आणि भीती घालवायची असेल तर सगळ्यात इम्पॉर्टंट जी गोष्ट आहे ती म्हणजे ऑर्गनायझेशन. ऑर्गनाइज राहिलं की माणूस जगाच्या कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. सो हिअर्स हाऊ आय ॲक्च्युअली स्टार्ट. म्हणजे माझं जी पद्धत आहे ती मी फक्त सांगते. प्रत्येकाची पद्धत वेगळी असू शकते. पण मला स्टेशनरीची भयंकर आवड असल्यामुळे, आणि येस, येणाऱ्या ब्लॉग्समध्ये मी तुम्हाला खूप सारी स्टेशनरी दाखवताना दिसेल. सो प्लीज, ज्यांना स्टेशनरी आवडत असेल त्यांनी मला इग्नोर करा आणि ज्यांना स्टेशनरी आवडत असेल त्यांनी फॉलो करा. सो हे माझं एक पाऊच असतं जे माझ्या बॅगेत नेहमी असतं. आणि ह्या पाऊचमध्ये बेसिकली 3 डायरीज आहेत. मला डायरीज भयंकर आवडतात आणि त्या कधी कधी माझ्याकडून वापरल्याही जात नाहीत, ती वेगळी गोष्ट आहे. पण येस, सो ह्या 3 डायरीज आहेत. त्या काय आहेत मी तुम्हाला सांगते. एक असते ही एक छोटीशी डायरी ज्याच्यासोबत एक पेन अटॅच आहे, जी मला मँगो स्टेशनरीमधून मिळाली. आणि ही बेसिकली डायरी मी ह्याकरता वापरते की जेव्हा आपण कुठले पॉडकास्ट ऐकतो किंवा कधी कुठल्या सेमिनार्सला जातो किंवा काहीही एज्युकेशनवाल्या जे गोष्टी असतात त्याचे पॉईंट्स नोट डाऊन करायला असते. आणि नंतर येते ही एक डायरी ज्याच्यामध्ये माझे डे टू डे टास्क जे आपल्याला आजच्या दिवसात क्लिअर करायचे आहेत, 1 डे ॲट अ टाईम, ते हात लिहून काढायचे, टेक ऑफ करायचे, दिवस संपला. आणि नंतर येतो ही छोटीशी डायरी जी अलिसिया सूझा म्हणून एक माझी फेवरेट आर्टिस्ट आहे, तिची ही डायरी आहे. तिने बेसिकली डिझाईन केलेली ही डायरी आहे. तर ह्याच्यामध्ये कॅलेंडर आहे, जिथे आपण लिहू शकतो की आपलं मंथमध्ये आपले काय काय प्लॅन्स आहेत बेसिकली. सो ही अशी एक डायरी असावी जिथे आपले फायनलवाले प्लॅन्स असावेत. आणि एक छोटंसं क्यूटचं कालनिर्णयसुद्धा ठेवावं माणसाने. सो येस, दॅट्स हाऊ यू कॅन कीप रोलिंग. आणि जेव्हा दिवस किंवा आपला महिना किंवा कुठलीही जी आपल्याला नवीन ॲक्टिव्हिटी करायची ती जर प्लॅन्ड असेल तर मजा येते करायला. आणि स्टेशनरीची ज्यांना आवड आहे, आय एम व्हेरी शुअर ते जगातले सगळ्यात ऑर्गनाइज लोक असतात, राईट? So this was माझी नो मिक्सरवाली instant cold coffee which was definitely better than my carrot ginger juice.
बट ऑन अ सिरियस नोट, जर कोणाला हेल्दी ज्यूस रेसिपीज माहिती असतील तर प्लीज सांगा. तोपर्यंत मी माझी कोल्ड कॉफी पीत राहीन. आजसाठी एवढंच आणि इथेच माझा आजचा ब्लॉग संपतोय, कारण बाकीची कामं पण करायची असतात. नुसतं ब्लॉगिंग नाही करत बसू शकत मी दिवसभर. आणि ऑन दॅट नोट, बाय द वे, आजचा मून खूप सुंदर आहे. ऑलमोस्ट उद्या फुल होईल. सो बेसिकली मी जेव्हा उद्या हा ब्लॉग टाकेन तेव्हा तुम्हाला हे कळेल की आज फुल मून होणार आहे, म्हणजे उद्या, म्हणजे समजा यार, म्हणजे आज आज